आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शहरासह जिल्ह्यातील विविध घडामोडीविषयी आपण आपल्याशी नेहमी बोलत असतो। आज महत्त्वाचा विषय आहे की परभणीच्या स्टेडियम परिसरामध्ये परभणीचं एक भव्य असं नाट्यगृह उभारण्याच्या निमित्ताने बांधकाम झालेले आहे। परभणी शहर आणि जिल्हा हा सांस्कृतिक रंगभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशात ओळखला जातो, परंतु दुर्दैव काही वर्षामध्ये आपल्या परभणी शहराला जे वैभव आहे सभागृहाचं रंगमंदिराचं, जे की नटराज रंगमंदिर होतं, ते नटराज रंगमंदिर 2014-15च्या दरम्यान पासून आज 10 वर्ष झालं बंद झालं। त्या पार्श्वभूमीवर इथल्या अनेक कलावंतांनी मोठमोठे आंदोलन केले आणि त्यानंतर शासनाच्या वतीने हे नवीन नाट्यगृह उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे, परंतु बऱ्याच काही अडचणींचा सामना करत आज हे नाट्यगृह पुन्हा एकदा या अवस्थेत आहे। कलावंत नेहमी भेटत असतात, या संदर्भात बोलत असतात, परंतु दुर्दैव आहे अजून सुद्धा शासनाला खऱ्या अर्थाने कलाकाराच्या कलेच्या बाबतीत कौतुक होत असतं, परंतु ज्या कलाकारांना मंच मिळायला पाहिजे ते मंच कुठं आहे हा मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, माझ्यासोबत पत्रकारिता क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे पत्रकार आणि विविध क्षेत्रात काम करत असतात माझ्यासोबत असे अमरजी गालफडे। अमर गालफडे सर, काय सांगाल? कारण की आपण पाहतो की आपण कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र अनेक वर्षापासून इथे आहे आणि याचं वैभव जे आहे ते इथले सभागृह नटराज रंगमंदिर खूप वर्ष झालं बंद झालं, त्यानंतर हे सभागृह सुरू होण्यासाठी किंवा करण्यासाठी आंदोलन झाले। आज मग पाहता आपण पूर्ण झाडं झुडपं झालेली आहे, तिथे इतकं मोठं सगळं बांधकाम झालं, काय सांगाल या बाबतीत? सर्वांना सुरुवातीला नमस्कार माझा। मागच्या अनेक वर्षापासून परभणीचं एक दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण की परभणी शहरामध्ये नटराज रंगमंदिर जे की अख्ख्या मराठवाड्यामध्ये असं नाट्य मंदिर कुठंच नव्हतं। जवळपास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असलेले सुद्धा कलाकार या परभणी येऊन त्यांनी आपली कला सादर केलेली आहे, इथून मोठे झालेले आहेत कलाकार। पण नंतरच्या काळामध्ये राजकीय इच्छाशक्ती म्हणा, श्रेयवाद म्हणा किंवा काही अर्थ किंवा स्थानिक लेवलचं काही राजकारण म्हणा, कोणाची नजर लागली माहीत नाही, पण परभणी शहराचे वैभव असलेलं नाट्य मंदिर जे होतं, नटराज जे वैभव होतं परभणीचं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही। त्याची अवस्था इतकी जीर्ण आणि वाईट झाली होती की नंतर लोकांना तिथं कार्यक्रम घेणं सुद्धा आवडलं नाही गेलं। पण नंतर परभणी शहरामध्ये हे जे नवीन नाट्य मंदिर झाले, आता ह्या नाट्य मंदिराला पण कोणाची तरी नजर लागलीच की काय असं म्हणावंच लागेल। बाहेर गावून जे कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येतात, पण त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना मंचच उपलब्ध नाही परभणीमध्ये, हे फार मोठं दुर्भाग्य आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की मागच्या जवळपास 1 वर्ष झालंय ह्या नाट्य मंदिराचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं पूर्ण बिल्डिंगकडे की पूर्ण काम झालेलं असताना सुद्धा अद्यापही फक्त आणि फक्त श्रेयवादाच्या लढाईमुळं हे नाट्य मंदिर सुरू करण्यात आलेलं नाही। कलाकारांना आजही बऱ्याच ठिकाणी कला सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत। सांस्कृतिक आयोजन बी असतात सर, सामाजिक उपक्रम असतात, ज्यासाठी मंच लागतो। हो ना बरोबर। नटराज रंगमंदिर हक्काचं होतं जिथे की असे उपक्रम होत होते, कुठेतरी हे बंद झाल्यासारखं पूर्ण अवस्था जी झालेली आहे, किंवा याबद्दल काय म्हणा? अवस्था तर वाईटच आहे बघा सर। काल तर मला इतकं वाईट वाटलं, काल शासनाचा कार्यक्रम होता, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून जो दरवर्षीचा युवक महोत्सव असतो, आणि मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो या युवक महोत्सवाने परभणीतच नाही तर मराठवाड्यातील विविध कलावंतांना घडवण्याचं काम केलेलं आहे, त्यांना मंच उपलब्ध करून दिले आहे। आज त्यातले काही कलाकार जे मुंबई पुणे सारख्या ठिकाणी किंवा चित्रपटांमध्ये झळकून आले दिसतात आपल्याला, ते सुद्धा इथं येत होते, पण त्यांना क्रीडा अधिकाऱ्यांना सुद्धा युवक महोत्सव साजरा करून मंगल कार्यालयात घ्यावं लागलं। हे सुद्धा फार दुर्भाग्याची आणि लाजिरवाणी आणि शासनानं याची दखल घेण्यासारखी बाब आहे की शासकीय कार्यक्रमाला सुद्धा प्रायव्हेट मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम घ्यावा लागला की, पण नाट्य मंदिर का चालू करत नाहीत हा सुद्धा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि राहुल सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण मागच्या अनेक वर्षापासून कला क्षेत्रामध्ये फार मोठं तुमचं नाव आहे, काम आहे, आम्ही पाहतोय। हे कलाकार म्हणून तुम्हाला याची फार खंत वाटते की बाबा परभणी सारख्या संस्कृतीच्या आणि संस्कृतीचं माहेरघर असलेल्या परभणी, आपल्या परभणीमध्ये नाट्यगृहाची ही अवस्था, हे चुकीचं आहे। मला तरी असं वाटतं, एक पत्रकार बांधव असल्याच्या नात्यानं आम्ही समाजात वावरतो, फिरतो, मला तरी असं वाटतं की परभणी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी तात्काळ
हे नाट्य मंदिर जे आहे हे सुरू करावं, जेणेकरून स्थानिक कलाकारांना, बाहेरगावातील कलाकारांना याचा आपल्याला उपयोग होईल आणि त्याची कला सादर करण्यासाठी त्याचा फायदा होईल. राहुलजी, निश्चितच हीच अपेक्षा आहे की शासनाला की लवकरात लवकर हे नाट्य मंदिर सुरू व्हावं, इथले जे गतवैभव जे प्राप्त व्हावं, कला सांस्कृतिक क्षेत्राचं जे आहे या मंचाच्या माध्यमातून अजून इथे नियोजित कलावंतांना ही संधी मिळावी ही अपेक्षाच आहे. आणि पाहणे बाकी आहे यानंतर या रंगमंदिराच्या नवीन बांधकामाच्याकडे आणि पुनरुज्जीवन ज्याला म्हणून पुन्हा एकदा या कलेचं कसं होतंय. मी राहुल वैवाळ, प्रतिनिधी अमर गालफाडे आणि लहानेसोबत परभणी.